नमस्कार. युसेन न्यूजच्या अमरावती बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. ओबीसी एल्गार महासभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत राज्य सरकारवर सोडलं टीकास्त्र. जनाची नाही तर मनाची लाज असेल तर जातीनिहाय जनगणना सरकारनं करावी. संविधानाला मातीमोल करण्याचं काम भाजप करत असल्याची टीका. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठेतल्या रतन इंडिया वीज निर्मिती प्रकल्पातील केमिकलयुक्त राख खाणीतील पाण्यात टाकण्याला शेतकऱ्यांनी केला विरोध. या विरोधाला शेतकरी बसले आंदोलनाला. आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकऱ्यांना दिली दिवाळी भेट. बँकेत कर्ज थकीत असलेल्या पीक कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी शेवटची संधी म्हणून व्याजात 50% सूट. एक रकमी योजनेची देखील अंमलबजावणी सुरू. जालन्यातील ओबीसी समाजाच्या जाहीर एल्गार सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. जनाची नाही तर मनाची लाज असेल तर जातीनिहाय जनगणना सरकारनं करावी. संविधानाला मातीमोल करण्याचं काम भाजप करत आहे. दोन समाजात वाद निर्माण केला जात असल्याची टीका त्यांनी केली. पटोले अमरावतीत आले असता बोलत होते. जी काँग्रेसने भूमिका घेतली की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यामध्ये आर्थिक आणि शैक्षणिक हे सगळं जनगणनेच्या माध्यमातून तपासून मागास समाजाला न्याय दिला गेला पाहिजे, त्याला आरक्षण दिलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. राज्याच्या सरकारने आता सरकारमध्ये भुजबळ आहे. आज कॅबिनेट होतं, कॅबिनेटमध्ये जाऊन हे सगळे विषय मांडायला आज राज्याच्या मंत्रिमंडळात 12 मंत्री अनुपस्थित होते. 17 मंत्री तसेच पहिले कमी आहेत. आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्यानंतर मंत्र्यांनी या पद्धतीनं पुढं जाऊन एकमेकाला चॅलेंज करणं हे काय या राज्यातल्या सरकारमध्ये चाललेला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. मध्यमवर्गीयांची दिवाळी अंधारात गेली. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगार छोटे दुकानदार आत्महत्या करत आहे. सरकारचे चुकीचे नियोजन लोकांच्या जीवावर बेतत आहे, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. मराठा आंदोलकांवर गृहमंत्र्यांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आज निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. मला सांगितलं भाजप हे शेतकरी विरोधी आहे आणि त्याचे अनेक आपल्याला उदाहरणासहित देता येईल. पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी नाही, पीक विमा हा मूडभर भाजपचे जे मित्र आहेत, जे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी आहे. हा शेतकऱ्यांच्या नावानं जनतेच्या तिजोरीतून लुटून त्या मूडभर मित्रांच्या घरी पैसे पाठवण्याचा हा गोरखधंदा या सरकारने चालवलेला आहे. तेवढेच पैसे सरकारने शेतकऱ्याला दिले असते तर अनेक प्रश्न सुटले असते. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठ येथील रतन इंडिया वीज निर्मिती प्रकल्पातील केमिकलयुक्त राख खाणीतील पाण्यात टाकण्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या विरोधात शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. अमरावती लगत असलेल्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये रतन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वीज निर्मिती प्रकल्पातून दररोज शेकडो क्विंटल केमिकलयुक्त राख बाहेर पडते. या राखीची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपळविहीर गावातील एका खासगी खदानमधील पाण्यात ही राख टाकण्यात येत असल्यानं परिसरातील 4 गावातील सर्व शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. ही खदान 160 फूट खोल असून संपूर्ण पाण्यानं तुडुंब भरलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे बोराचे पाण्याचे स्रोत हे बंद पडले असून ते पाणी शेतीला वापरण्यायोग्य असून या राखेमुळे हे पाणी केमिकल युक्त होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आमची एवढीच मागणी आहे की ही जे ॲश या जलाशयात टाकण्यात येत आहे ही ॲश इथे टाकू नये. याच्यापासून नुकसान आहे, शेतकऱ्यांना नुकसान आहे आणि गावकऱ्यांना नुकसान आहे. ही जे पाणी आहे हे त्यांच्यासाठी वापरण्यासाठी द्यावं. आणि IRB कंपनीचा ही प्रायव्हेट कंपनीची हे आहे आणि कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता त्यांनी हा जलाशय बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे. रिसर परमिशन घ्यावी, किती खोल आहे काय आहे याची चौकशी करावी. फक्त थातूरमातूर उत्तर देऊन माननीय कलेक्टर, SDO, तहसीलदार यांनी याच्यात लक्ष घालावं आणि ही जी ॲश टाकणे ते चालू आहे तात्काळ बंद करावं अशी आमची मागणी आहे.
या संपूर्ण प्रकरणाला जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत परवानगी दिली नाही. मात्र इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपला मनमानी कारभार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दररोज शेत आहे ते आजूबाजूला सगळीची शेती आहे. त्यांच्याकडे आमच्या शेतीला पाणी इथून यायचा आमचा विचार आहे. मोटर टाकायच्या डीपी जर बसून दिली एक तर आमच्या सगळी शेती इथली पाण्याखाली येऊन जाते. शेंदोळा जळका आजूबाजू सगळी शेती आहे इथंच आमची एवढी मागणी आहे का बा हे खदान बुजवली नाही पाहिजे. बुजवली नाही शेतकऱ्याच्या कामात सगळ्यांनी मोटरी टाकल्या तर सगळे शेतकरी आमचे ओलताखाली येऊन जाते. गेल्या 3 दिवसांपासून शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहे. जोपर्यंत हे थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. बँकेत कर्ज थकीत असलेल्या पीक कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी शेवटची संधी म्हणून व्याजात 50% सूट देण्यात आली आहे. शिवाय त्यांना 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच एक रकमी योजनेची देखील अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्ष बच्चू कडू आणि उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्या नेतृत्वात बँकेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या लाभाचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे. इतर संचालकांच्या विरोधानंतरही शेतकरी हिताचे निर्णय बँकेत घेतल्या जात असताना अनेक वर्षापासून पीक कर्ज थकीत असलेल्या थकीतदार शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारा निर्णय नुकताच घेण्यात आला. व्याजामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज देखील मिळत नाही. अशा वेळी या सर्व शेतकऱ्यांचा विचार करत त्यांना पुन्हा प्रवाहात आणून त्यांचे थकीत पीक कर्ज फेडण्याकरिता व्याजदरात 50% सूट देण्याचा धाडसी निर्णय अध्यक्ष उपाध्यक्षांनी घेतला आहे. शेतकरी 31 मार्च 2024 पर्यंत थकीत पीक कर्जाचा भरणा करतील त्यांना व्याजात 50% सूट दिली जाणार आहे. याशिवाय 1 एप्रिल 2024 ते 30 जून 2024 पर्यंत 6.50% व्याज दरानं तसेच 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 7% व्याज दरानं एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यात येत आहे. याचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यात रबीचा महिन्याभरापासून हंगाम सुरू झाला असून देखील केवळ 17% पेरण्या झाल्या आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी पेरणी अचलपूर तालुक्यात झाली आहे. यंदाच्या हंगामासाठी 1,48,879 हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्ये 16 नोव्हेंबरपर्यंत 23,325 हेक्टरमध्ये हरभरा, 188 हेक्टरमध्ये गहू ही पिके प्रमुख आहे. याशिवाय 61 हेक्टरमध्ये मका, 49 मध्ये रब्बी ज्वारी, 10 हेक्टरमध्ये ऊस आणि 412 हेक्टरमध्ये भाजीपाला तर 74 हेक्टरमध्ये कांद्याची लागवड झालेली आहे. मान्सून उशिरा त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाचा खंड यामुळे जमिनीत आर्द्रता कमी आहे. त्यामुळे जिरायती क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे. गव्हाच्या पेरणी जानेवारीपर्यंत सुरू राहतात. त्यात गव्हाच्याही क्षेत्रात कमी येण्याची शक्यता आहे. 12 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसानं यंदाचा रब्बी हंगाम धोक्यात आल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर धारणी तालुक्यात 2,240 हेक्टरमध्ये, चिखलदरा 3,058, अमरावती 1,407, भातकुली 1,272, नांदगाव खंडेश्वर 2,974, चांदूर रेल्वे 667, तिवसा 1,587, मोर्शी 1,931, वरुड 625, दर्यापूर 1,869, अंजनगाव सुरजी 117, अचलपूर 297, चांदूर बाजार 3,753 आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात 5,738 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. अमरावती शहरात टिल्लू पंप लावणाऱ्यांविरोधात पंप जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय पाण्याची नासडी आणि पाण्याची चोरी करणाऱ्यांविरोधात देखील कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं शहरातील सर्व उपविभागांना दिले आहे. अमरावती शहरातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ज्या भागात पाणी टंचाई अथवा कमी दाबानं पाणी पुरवठा होतो अशा भागांमध्ये झोन निहाय अवैध नळ जोडणाऱ्यांची माहिती तयार करणं, त्याचप्रमाणे टिल्लू पंप थेट नळाला लावणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश उपविभागांना देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची नासडी करणाऱ्या नागरिकांवर दक्षता पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी स्पष्ट केलंय. शुद्ध पाण्याचा गैरवापर करणारे नागरिक संस्थांवर कारवाई करण्यासाठी झोन कार्यालयनिहाय उपद्रव आणि शोध दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथकं पाणी पुरवठा होण्याच्या वेळेत विविध भागांना भेटी देऊन दंडात्मक कारवाई करणार आहेत. दंड भरला नाही तर न जोडणी खंडित केली जाणार आहे असंही कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी स्पष्ट केलंय. अमरावती जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत जागतिक शौचालय दिन म्हणजेच 19 नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी 840 ग्रामपंचायती सज्ज झाल्या आहेत. सर्वांना नमस्कार. मी संतोष जोशी,
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती. माझं या ठिकाणी सर्वांना आव्हान असं आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन आहे. त्या दिवसाचं औचित्य साधून जिल्हा परिषद अमरावतीमधील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष मोहीम आपण राबवत आहोत. या मोहिमेमध्ये आपला सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्या मोहिमेमध्ये ग्रामसभा होणार आहेत आणि सर्वांना माहीत आहे की संपूर्ण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत अभियानामध्ये या जिल्ह्यामध्ये बहुतांशी ठिकाणी शौचालय आहेत आणि जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन त्यांची लाभार्थ्यांची निवड करून आणि पूर्वी जे शौचालय बांधलेले लाभार्थी आहेत त्यांना DBTद्वारे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल आणि ज्यांच्याकडे शौचालय आहेत पण ते अद्याप वापरात नाहीत अशा देखील याचा सर्वे होऊन त्याच्यामध्ये प्रत्येकाने शौचालय वापरण्यासाठी सक्ती केली जाणार आहे आणि हा स्वच्छतेचा विषय हा शाश्वत स्वरूपामध्ये असला पाहिजे. शौचालय बांधून त्याचा वापर जर नाही केला तर त्याचा काय फायदा होणार नाही. म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून शौचालय असणे आणि ते वापरणे ही सर्वांचीच आवश्यकता आहे, गरज आहे, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहू शकेल. त्याचबरोबर आपल्या परिसरातील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात देखील या कालावधीमध्ये आपण काम करावं लागणार आहे आणि प्रत्येक घरातील ओला कचरा आणि सुका कचरा हे घरातून जर वेगवेगळं करून जर आपण त्याची विल्हेवाट लावली तर त्याचा फायदा सर्वांसाठी होऊ शकेल. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने माझं सर्व जिल्ह्यातील नागरिकांना असं आव्हान आहे की तुम्ही देखील सक्रिय सहभाग घेऊन आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हा अभियान यशस्वीपणे राबवावी यासाठी ग्रामपंचायत पातळीवर सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी यांनी समन्वयाने काम करून ही मोहीम यशस्वी कराल ही मला अपेक्षा आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा USN न्यूज. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात होणाऱ्या अंतिम सामन्याचा देशभरात जोर चढला आहे. भारतानं विश्वचषक जिंकावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय टीमला विशेष शुभेच्छा देण्यासाठी अमरावती शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारला महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023चा महाअंतिम सामना रंगणार आहे. भारत हा सामना जिंकावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरात कॅम्प परिसरात भारतीय चमूला शुभेच्छा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांनी स्वाक्षरी करून या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतिम सामन्यात भारत नक्कीच जिंकेल असा विश्वास पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी व्यक्त करत भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा दिल्या. जीतेगा भाई, जीतेगा इंडिया, जीतेगा जीतेगा भाई, जीतेगा इंडिया, जीतेगा चक दे इंडिया, चक दे इंडिया. वर्ल्ड कपच्या फायनलसाठी अमरावती शहरातील सर्व नागरिकांनी सुद्धा तयारी केलेली आहे.
आणि आज या ठिकाणी हॅलो कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात सिग्नेचर कॅम्पेन सुरू केला आहे आणि भारतीय टीमला विश करण्यासाठी सर्वजण जमलेले आहेत. आम्हीसुद्धा अमरावती पोलीस, शहर पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि अमरावती वासियांतर्फे मी सर्वांना भारतीय टीमला शुभेच्छा देतो की उद्याचा वर्ल्ड कप भारताचाच टीम जिंकेल अशी सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांना माहीत आहे की भारत जिंकला पाहिजे अशी सर्व आज या ठिकाणी विशेष देण्यासाठी आलेले आहे. दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे यांच्यामार्फत मागील 7 वर्षांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांच्या सन्मानार्थ भाऊबीज सोहळा सुरू आहे. यंदाही दर्यापूर इथं शेकडो बहिणींच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदानं पार पडला. आमदार बळवंत वानखेडे यांच्या माध्यमातून दर्यापूर मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांच्या सन्मानार्थ 7 वर्षापासून दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी इथं भाऊबीज सोहळा आयोजित करण्यात येतो. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांच्या कामाची दखल घेऊन सख्या भावाप्रमाणे साडी चोळी आणि पुरणपोळीचा पाहुणचार या बहिणींना करण्यात येतो. यंदाही हा सोहळा रंगला. शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर या भाऊबीज सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी आमदार बळवंतभाऊ वानखेडे यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा अतिशय भावनिक होऊन व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपत गेल्या काही वर्षापासून हा भाऊबीजचा सोहळा हा मी साजरा करत आहोत. यात माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर भगिनी या जो समाजाभिमुख काम करतात, समाजात राहून आपला जीव पणाला लावून काम करतात, त्याच्या प्रित्यर्थ मी हा भाऊबीज सोहळा घेत असतो. तर तो दरवर्षी चालू आहे आणि याच्यात कुठलं राजकारण नाही किंवा कुठलं हे नाही. एक सामाजिक बांधिलकी, एक भाऊ बहिणीचं नातं या म्हणून मी हा भाऊबीज सोहळा साजरा करत असतो. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त नांदगाव खंडेश्वर इथं आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदगाव खंडेश्वर येथील अण्णाभाऊ साठे चौकात शिवसेना ठाकरे गटातर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून जय भवानी, जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा देऊन बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. जय भवानी, जय शिवाजी. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. बाळासाहेब ठाकरेंचा विजय हो. बाळासाहेब ठाकरेंचा विजय हो. सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. जय भवानी, जय शिवाजी. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो. राज्यात मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सुरू असलेली ओढाताण आणि त्यावर सुरू असलेल्या राजकारणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं आले असता आमचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी खास संवाद साधला. राज्यामध्ये सध्या विविध आरक्षणांसह राजकीय फेऱ्या, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आपल्यासोबत आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. नानासाहेब, सांगा मला सांगा, 5 राज्याच्या निवडणुका आहेत, काय अपेक्षा आहे आपल्याला? आज मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मतदान पूर्ण झालेलं आहे. दोन्ही राज्यात काँग्रेस येणार, काँग्रेसचं सरकार येणार आणि बहुमतातलं सरकार येणार. तेलंगणा आणि राजस्थानमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार आहे आणि भाजपपासून लोक त्रस्त झालेले आहेत. जे काही स्वप्न भाजपने दाखवलेलं होतं, मोदीजींनी दाखवलं होतं, त्या स्वप्नाचा चकनाचूर करण्याचं काम, लोकांना वाईट दिवस आणण्याचं काम भाजपने केले. यांच्या भाजपच्या राज्यात ना शेतकरी खुश, ना बेरोजगार खुश, ना गरीब खुश. या सगळ्या याच्यामधलं लोकांमध्ये तीव्र चीड आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच हा एक पर्याय आहे. आणि राहुलजींचं नेतृत्व आज जनतेने मान्य केलेलं आहे. राहुलजीच्या नेतृत्वातच देश सुरक्षित राहू शकतो
ही भूमिका आता देशवासियांना समजली आहे आणि म्हणून काँग्रेसकडे लोकांचा कौल आपल्याला पाहायला मिळतो. राज्यामध्ये 5 राज्यामध्ये आपल्या अपेक्षा आहे, मात्र महाराष्ट्राची कशी तयारी आहे? आपण काही फॉर्म्युला ठरला का आणि केव्हा? नाही, आता आम्ही 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे या निवडणुका संपल्या की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागांच्या वाटपामध्ये आम्ही बसू आणि त्यामध्ये बसून निर्णय करू. आमदार साहेब, सध्या राज्यामध्ये 2 समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमोरासमोर ठाकलेले आहेत. आत्ताच संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं आहे. आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं, दोन्ही समाजाला आवाहन केलं आहे, दोन्ही समाजाला की दोन्ही ठिकाणी शांतता बाळगावी. आपण कसं पाहता या दोन्ही समाज? ज्यांनी आग लावली त्यांनी शांतताचं आवाहन करावं, हे काही बरोबर नाही. खरं तर सुरुवातीलाच हे सगळे प्रश्न संपुष्टात आणता आले असते, पण सरकारलाच जे मूळ मुद्दे आहेत, शेतकरी अडचणीत आलेला आहे, महाराष्ट्रात रोज आत्महत्या करतो आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहे, महागाईचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाकडे या मुद्द्यांकडून डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आणि हे खरं तर ह्या सगळा वाद सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सरकारनेच ठरवून घेतलेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोन्ही समाज त्याच्यात आलेले आणि त्याच्यामुळे या पद्धतीचा वाद महाराष्ट्रात कधी निर्माण करण्याचं काम सरकार निर्मित आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सायंकाळी आज जी सभा झाली छगन भुजबळ यांची, त्यांनी त्याच्यामध्ये आवाहन केलं आणि की जशाच तसे उत्तर द्या मराठ्यांना सांगितलं, उद्देशून सांगितलं. काय सांगितलं? आता मी तेच म्हटले ना, सरकारचा मंत्री या पद्धतीनं बाहेर बोलत असेल तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या स्पष्ट होतात. साहेब, एक शेवटचा प्रश्न. जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसमध्ये मरगळ आलेली दिसतंय. आपण दिलेल्या आदेशाचे कुठलेही पालन झालेलं नाही. जसं पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधीचं आपलं सप्ताह सांगितलेलं आहे, काही झालेलं, अनेकांची नाराजी. कसं आपण सूचना द्याल, काय काँग्रेसला, काय नवीन सरची काय करेल? बुलढाणा जिल्ह्यात मला वाटतं की इथं कामाचं चांगलं नियोजन झालेलं आहे. तरी तुम्ही सांगितलं तर एक आढावा आम्ही घेऊ आणि समजा काम नसेल आणि जे लोक काम नसतील करत तर नवीनांना संधी देऊ. नक्कीच. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ज्यांनी सांगितलेलं आहे की काम जर करत नसेल तर त्यांना नवीन लोकांना संधी देऊ. कॅमेरामॅन समीर शेखसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात धावती भेट दिली. अकोट येथील कार्यक्रम आटपून ते विदर्भ एक्सप्रेसनं मुंबईला रवाना झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावला धावती भेट दिली. अकोट येथील एका लग्न समारंभात उपस्थिती दिल्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास ते विदर्भ एक्सप्रेसनं मुंबईला रवाना झाले. दरम्यान पटोले हे शेगावला पोहोचल्यानंतर रेल्वे स्थानकावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते श्यामबाबू उमाळकर, हाजी दादू सेठ, शिवाजी बुरुंगले, तजेंद्रसिंग चव्हाण, धनंजय देशमुख, विजय काटोले आदींची यावेळी उपस्थिती होती. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा इथं नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय धान्याची नागरिकांकडून खरेदी करताना एकाला पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपीकडून हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व्याळा येथील पोलीस पाटील यशवंत देशमुख यांच्या सतर्कतेमुळे व्याळा इथं नागरिकांकडून तांदूळ खरेदी करताना एका आरोपीला अटक करण्यात आली. गावात फिरून लोकांना फुकट तसेच नाममात्र दरात मिळालेला तांदूळ 10 ते 20 रुपये प्रति किलोनं खरेदी करण्याचा गोरखधंदा सर्वत्र सुरू आहे. या प्रकरणी पुरवठा अधिकारी यांनी बाळापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3(7) अन्वये आरोपी मोहम्मद युनुस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 2.5 क्विंटल तांदूळ, एक ऑटो असा 61,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. ओबीसी एल्गार महासभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत राज्य सरकारवर सोडलं टीकास्त्र. जनाची नाही तर मनाची लाज असेल तर जातीनिहाय जनगणना सरकारनं करावी. संविधानाला मातीमोल करण्याचं काम भाजप करत असल्याची टीका.
अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव पेठेतल्या रतन इंडिया वीज निर्मिती प्रकल्पातील केमिकलयुक्त राख खाणीतील पाण्यात टाकण्याला शेतकऱ्यांनी केला विरोध. या विरोधाला शेतकरी बसले आंदोलनाला. आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकऱ्यांना दिली दिवाळी भेट. बँकेत कर्ज थकीत असलेल्या पीक कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी शेवटची संधी म्हणून व्याजात 50% सूट. एकरकमी योजनेची देखील अंमलबजावणी सुरू. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.